जपान संघ एक मोठी लढत पुन्हा एकदा आजच्या दिवसात बघलास तर प्रत्येक सामनो शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत रंगलो. दर्जेदार सामने बघले. आता ह्याच्या नंतरचे होणारे सुद्धा सामने सुद्धा तेवढ्या दर्जेदार पद्धतीचे आणि सामनो 3 षटकांचोच सामनो सुद्धा 3 षटकांचा. फलंदाजांनी गोलंदाजांनी कर्णधारांनी लक्ष ठेवचा. पुन्हा सांगतोय आपल्या कानाची भोका थोडीशी उघडी ठेवाने ऐका. सामनो 3 षटकांचा आणि पॉवर प्ले नाही म्हणजे पॉवर प्लेच्या प्रेमात पडा नको. आधीपासून कुडान मोठा लावलेला गेलेला रापण मोठी लावलेली गेलेली कारण पॉवर प्ले नाही. फक्त 18 चेंडूचा खेळ एका इनिंग मध्ये. दरम्यान सामन्यात सुरुवात पंच दत्ता लोणे हिरो कंदील पेटवून दाखवलं आणि सूरज जुवाटकर एक्सप्रेस सुटाक तयार. वाडातरच्या स्टॉपवर सुटलेली सूरज जुवाटकर एक्सप्रेस समोर फलंदाज. पहिलो चेंडू वेगवान जाणारो चेंडू निर्धाव जाता. पहिलो चेंडू निर्धाव म्हणून काउंट केलो जाता. काय सुरुवात करता गोलंदाजीची धारदार गोलंदाजी बुगवली. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालो तेव्हा सूरजच्या माध्यमातून तोच फलंदाज गोलंदाज. आता मात्र फुलटॉस पद्धती चेंडू आणि फटको फसता चेंडू हवेत. चेंडूच्या खाली कुणाल जोडकर नोची खूण दाखवतात नक्कीच कारण खूप उंचीवरचो चेंडू होतो आणि एका दंड लागलो नो म्हणून आणि फ्रीडची नामी संधी तयार झाली ती मात्र अमित आडकरसाठी कारण स्ट्राईक बदलली आणि हो अमित आडकर तोच जो मगाच्या सामन्यात प्रथम फलंदाजासाठी गेलो होतो. नॉन स्ट्राईक वरती फक्त उभं राहिलो आणि साथ दिल्याने रुपेश सारंग या फलंदाजाक. कारण रुपेश ज्या पद्धती षटकाराने चौकारची आतषबाजी करत होतो अमिता फक्त नॉन स्ट्राईक वरती उभे राहून बघूचा होता. पण आता मात्र ही संधी आणि ती सुद्धा फ्रीड संधी म्हणजे आयत्यार मारून घेऊचे ते कोयते उघडे डोळे उघडा डोळे आणि बघा नीट कारण चेंडू असा तो फ्री हिट. फ्रीडच्या चेंडूवरती काय कमाल करता अमित आडकर नावाचं पण मॅन फ्रॉम तळाशील मालवण तालुक्यातला एक निसर्ग रम्य गाव तळाशील. तळाशील गावात मुंबईत दाखल झालो. अमित आडकर फ्रीडचो चेंडूवर मोठं फटको खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट जमनी घासून जाणार फटको. एकच धाव खर्च होता. कौतुक करूचा लागत मात्र सूरजचा या गोलंदाजीसाठी कारण फ्रीडचो चेंडू असता फलंदाज त्याच्यावर तुटान पडताना अशा पद्धत चेंडू टाकताना थोडस विचार करूचा लागता गोलंदाजाक. चांगलो चेंडू चांगली गोलंदाजी पहिला षटक चालू असताना धाव संख्या झाली ती 3. पहिला षटक चालू. समोर वाडातरचो बाहुबलिया कुणाल जुवाटकर म्हणजे एक मोठी धावसंख्या तयार करूची लागा. जितू पॅकरच्या फलंदाजांका उजव्या एसटीच्या बाहेर भरकटत जाणारो चेंडू पंचांकडे दाद मागली जाता. सोयर चेंडूसाठी म्हणान पंच दत्ता लोणे कसलोच परिणाम झालो नाही. आपल्या जाग्यावर तसेच उभे राहिले आणि आणखी एक निर्धाव चेंडू हे काउंट केलं जातं. माझे साथी सहकारी स्कोअरबुक विकी कडू बरोच वर्ष स्कोअरबुकचा अनुभव त्यांच्याकडे त्यांच्या लेखणीत जादू आकड्यात जादू पेनात कमाल आणि ती कमाल स्कोअरबुक वरती दाखवतात. आता मात्र भरकटणारो चेंडू आणि दत्ता लोणेंका सुद्धा थोडंसं व्यायाम करूची संधी हे सूरज तयार करून देता कारण अवांतरशी एक धाव. वाईट चेंडूचो मारो खराब चेंडूचो मारो धावसंख्येत थोडंसं हातभार लावून दिल्या. धावसंख्या झाली ती 4. आता मात्र स्ट्रेट डावच्या दिशेने रुपेशच्या बॅटमधून निघालेलो फटको चेंडू सीमा पार चौकार. रुपेशच्या बॅटमधून बुगवलो. बऱ्याच वेळानंतर थंड पडलेलो रुपेश आता मात्र जाग घेता थोडंसं तापा घेता आणि असा तापाचा लागात आपल्या संघासाठी जर मोठी धावसंख्या करूची असतात तर धावसंख्या झाली ती 8. पहिला षटक चालू. पुन्हा एकदा सूरज टू रुपेश असा समीकरण मैदानात तयार झाला. आता मात्र मोठी हवाई फायर चेंडूचा लिंबू करून टाकणार फटको नाही नपाट करून टाकणार फटको. चेंडू सीमा पार आकांड्याच्या पैलडी असलेल्या कवा त्याच्या मुळात जाऊन चेंडू पडता. एक मोठं दर्जेदार फटको बुगवलं रुपेशच्या बॅटमधून. 14 अशी धावसंख्या. पहिला षटक चालू. 14 वर्षाचं वनवास प्रभू श्री रामचंद्रांनी बघलो तर हे मात्र वनवास ह्यो सूरजच्या पाठी लागलो कारण षटकात अजून एक चेंडू शिल्लक.
नक्कीच रुपेशची बॅट तळपाक सुरुवात झाली. ही जर बॅट तळपलेली अशी चालू राहिली तर अजून मोठे दर्जेदार मोठे फटके बुक गावतले रुपेशच्या बॅट मधून. मी सकाळी सुद्धा सांगलो होते, जवळजवळ 2 वर्षानंतर रुपेश या कामोठ्याच्या मैदानात दाखल झालो. आज अख्ख्या येंगुर्ला जरी कामोठ्यात येऊन उतरला असा म्हणा हरकत नाही, कारण येंगुर्ल्यातला मूठ आणि कुर्लेवाडीचे बरेच खेळाडू, एक चांगले गुणवान खेळाडू आपणा या मैदानात आपलं प्रदर्शन खेळाचा मांडताना बुक गावतात. मग राकेश सरंग आमचे युट्यूबर, गाबित समाजाचे गाबित माणूस म्हणून मोहित गिरफ सुद्धा हो सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीचा फटको, चांगला क्षेत्ररक्षण ते बुक गावला. एक धाव पुरी गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळली. तिसऱ्या धावेसाठी वळलेली पावला सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचली. 3 धाव आणखी स्कोर बुक मध्ये जडले गेले, वाढवले गेले. धाव संख्या झाली ती 17 आणि 17 म्हणजे खतरा. खतरो कोणासाठी? येणाऱ्या गोलंदाजासाठी की स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजासाठी? तर येणाऱ्या चेंडूवरती समजतला. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. बिनबाद 17शी चांगली सुरुवात. जेतू पॅकर संघाचे दोन्ही फलंदाज. याच्या अगोदर झालेलं सामनो DHSC तांबर्डेक विरुद्ध वाडातर 11 या सामन्याचा सामनावीर रोशन कोयंडे यांनी येऊन आपला सन्मान स्वीकारूचा. मागच्या सामन्याचा सामनावीर नक्कीच पराभव पत्करूचं लागलो, पण एक चांगला खेळ सुद्धा बुक गावलो. एक चांगली लढत बघू गावली DHSC तांबर्डेक संघाच्या बाजून. सन्माननीय श्री जीवा दुरत सर यांच्या हस्ते सन्मान देण्यात येतो. रोशन कोयंडे मागच्या सामन्याचा सामनावीर. दुसरा षटक उत्कर्ष जुवाटकर आपलं उत्कर्ष साधूच्यासाठी, आपल्या संघाचं उत्कर्ष करूच्यासाठी, आपल्या गावाच्या नावाचं उत्कर्ष करूच्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज जाता. पण सुमित मात्र काय कमालीची फलंदाजी करता आणि आकडो जाऊन रवला तो 17 खतरा खतरा कोणासाठी? उत्कर्षासाठी का रुपेशसाठी? दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू उत्कर्ष जुवाटकर रुपेशसाठीचो यो पहिलो चेंडू. षटकाचा खाता खायच्या फटक्यान खोलला जातला का 17 खतरा खरोखर ठरतलो? चांगलो चेंडू, नक्कीच जोरदार लागलो चेंडू. सांगले होते मी 17 म्हणजे खतरा. सध्या तरी खतरा रुपेशच्या डोक्यावर फिरताना दिसता. जितू संघ मालक आपलं एक प्रतिनिधी पाणीवरून पाठवचा. तो बघा टॉस का बॉक्स मध्ये थोडीशी दुखापत होता आमच्या रुपेश सांग या खेळाडू मित्रा. वेग सुद्धा चांगला. उत्कर्ष गोलंदाजी पहिलो चेंडू खातीर अंगार जाऊन आदळता आणि थोडीशी दुखापत होता, पण नक्कीच्या दुखापतीने लवकर बाहेर पडतो आणि दर्जेदार फटके आपल्या दर्शकांचा मनोरंजन करणार यात शंकाच नाही. हिमालय मोरवे क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेले गाबित समाजाचे क्रिकेट सामने स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. आणि या अंतिम दिवसात या मस्त चषकावर नाव खुर्चीसाठी चालू असलेले हे लढती. कालच्या दिवसाचा विचार करशाल तर VRCC आनंदवाडी अंतिम सामन्यात आपली जाऊन हजेरी लावलेली आहे. काल दर्जेदार खेळ त्यांनी सुद्धा दाखवलं याच मैदानावरती. आणि आजच्या दिवसात चालू असलेली लढत, खैचो संघ पुढे जाताना कोण पाठी पडता. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पहिलो चेंडू निर्धाव जाता, पण 17 आकडो काय बदललो नाही. 17 आणि खतरा हे समीकरण तसाच चालू राहिला. उत्कर्षाचा पुढचो चेंडू रुपेशसाठीचो. 17 खतरा चांगलो होते. झेल हवे, चेंडू हवेत आणि खतरा नक्कीच ठरलो, कारण चेंडू सीमा पार चौकारासाठी. रुपेशच्या बॅट मसून थोडस दुखापत झालो, पुन्हा तयार झालो. कशा पद्धतीने उभं राहिलो मैदानात, चौकार मारून चांगली सुरुवात करता पुन्हा एकदा सेट झालेलो फलंदाज रुपेश सारंग. धाव संख्या झाली ती 21. दुसरा षटक चालू. बिनबाद 21 अशी सुरुवात जेतू पॅकर संघाची. आता मात्र चेंडू हवेता, चेंडूच्या खाली दीपक डोके फक्त बघूचा काम करतात, कारण चेंडूचं प्रेम चाललो तो म्हणजे चषकांच्या भेटीसाठी लागलेली स्पर्धा चेंडू मध्ये. आणि चेंडू विजय ठरता, कारण चेंडू सीमा पाजलो षटकारासाठी.
सीम आणि षटकाराच्या बाहेरचा सीमारेषेच्या बाहेर जे कार्यकर्ते लाईनमध्ये त्यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक होता आणि त्या पारितोषिकासाठी आनंद कोळंबकर तर तयारच होते. कधी माझ्या हाताच्या वळ्यात येऊन चेंडू पडतलो आणि 100 रुपये माझ्या खिशात जमा जातले, पण त्यांच्या मते त्या सुखाच्या याच्या खतरीवरचं दुःखाचं डोंगर इलो. पुढचं चेंडू उत्कर्षचो रुपेश साठी. सत्तावीस अशी धावसंख्या तयार झाली. स्कोर बुकवरती झालेलो आकडो तयार. आता मात्र हो सुद्धा चेंडू लांब लचक भिरकावलेला चेंडू 7 वसाडीच्या माथ्यावर नांगरून ठेवलेल्या पाथीच्या खणात जाऊन चेंडू पडता इतको मोठं फटको रुपेशच्या बॅट मसून आणि कृतिकच्या पाठीर आडिये उभे होय तसे वळ बघू गावतले. नक्कीच येंगुडल्यासून येता नक्की काय खाऊन दिलं रुपेश. चौकोनी फाव खाऊन दिलो काय काळे वाट्याची उसळ खाऊन दिलो, कारण वेंगुर्ल्याचे फेमस असते म्हणजे चौकोनी पाव. धावसंख्या झाली 34. चौतीस अशी एक मोठी धावसंख्या तयार झाली स्कोर बुक वरती. दुसरा षटक चालू असताना दुसऱ्या षटकातले चेंडूचे खेळ अजून बाकी. समोर फलंदाज इनफॉर्म फलंदाज रुपेश सारंग. पुन्हा एकदा आता मात्र कारण जो उडलेल्या कारंजाखाली न्हावून घेऊचा दीपक डोके हाताचा गुलाम करून कसली चूक होणार नाही आणि रुपेश सारंग सारखो मोठो मोडसो करियक अडाकलो असा म्हणा हरकत नाही. पहिलं धक्को बसता जितू पॅकर संघाक रुपेशच्या रूपात. रुपेशचा खेळ पुरो होतो. नक्कीच पहिलो धक्को बसता रुपेशच्या स्वरूपात. दोन्ही सख्खे भाऊ एक मैदानातून बाहेर येतात तर दुसरं मैदानाच्या दिशेने जाता किरण सारंग. धावसंख्या हेच थांबाना ती म्हणजे 38. गडी बाद झालेलो क्रम 1. षटक दुसरा चालू. चांगली फलंदाजी रुपेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत केला जाता. माफ कर 34 अशी धावसंख्या. दोन्ही फलंदाज डावकरा शैलीचे म्हणजे काय दर्जेदार फलंदाज आणि झेल मात्र सुट्टा साधा सोप्या झेल होता. देव देता आणि निरांकार पाठ घेता ती मात्र सुमितची. ज्याचो येळ खराब त्याचो खेळ खराब आणि ज्याचो खेळ खराब आणि नशीब खराब अशा झाडा चालल्या माणसा कुत्र सुद्धा खालसून येऊन चावता आणि नक्कीच चावलं त्या सुमित नावाच्या क्षेत्ररक्षक. कारण साधा सोप्या झेल होता. जीवनदान म्हणा हरकत नाही. जीवनदानाचा फायदा कितपर्यंत उठवता नवीन गेलो फलंदाज किरण. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूवरती अक्षरशः तुटान पडायचा लागत गोलंदाजार. झेल नक्कीच सुटला पण आता गोलंदाजीची संधी दिली त्या संधीचा सोनाखूरचा लागत गोलंदाजी करताना सुमित जातेकर या गोलंदाजाक. समोर फलंदाज नवोदित गेलेलो किरण सारंग रुपेशची जागा घेऊ.
35 अशी धावसंख्या, 2 षटकांचा खेळ पूर्व, शेवटचे 6 चेंडू शिल्लक, अर्धा डझनाचे चेंडू शिल्लक. या अर्धा डझना चेंडूत किती धावसंख्या जवळ करतात दोन्ही फलंदाज अमित आडकर आणि किरण सारंग. आता मात्र फटकोप असता पुन्हा एकदा चेंडू हवेत. या झेलसाठी प्रयत्न करूच होतो पण प्रयत्न खूप कमी. नक्कीच साधो सोपो झेल हवेत तयार झालो होतो. चेंडूपर्यंत जाऊच होता, चेंडू आपल्याकडे येऊच ना, आपणाच चेंडूकडे जाऊचा लागता. थोडासा चेंडूच्या प्रेमात सुद्धा पडायचा लागता, प्रेम करूचा लागता चेंडूवर सुद्धा. आणि असे संधी पुन्हा येत नसतं, संधी तयार करूची लागतं मित्रांनो, या लक्षात ठेवा. जवळजवळ दुसरा जीवनदान असा म्हणा हरकत नाही नक्कीच किरण सारंग नावाच्या फलंदाजाक. आता मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक. सुमितचं पुढचं चेंडू. आता मात्र एक दर्जेदार चांगलो चेंडू, चेंडू निर्धाव जाता. बाकीचा काम यष्टीरक्षक कुणाल जुवाटकर सहज आणि सोप्या पद्धतीने पुरा करता. एका निर्धाव चेंडूचा खेळ सुद्धा आहे पुरा जाता. शेवटचा हाणामारीचा षटक करा नाहीतर मडा, अक्षरशः तुटान पडणारा षटकात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत सुमितच्या माध्यमातून भोगवली. पुढचं चेंडू सुमितचं किरणसाठीचं फुल टॉस मध्ये चेंडू होतो. चेंडू सीमा पार करण्याची क्षमता होती पण फटको काहीतरी चुकीचं खेळलो गेलो. एकच धाव खर्च होता. धावसंख्या एकान पुढे सरकली ती म्हणजे 38. पुन्हा एकदा तोच फलंदाज अमित आडकर आतापर्यंत सलामीसाठी मैदानात गेलो. फक्त एकाच चेंडूचा समाचार घेतला. धावसंख्या आपल्या संघासाठी जवळ गेला आणि ती एक. शेवटचे मोजके चेंडू शिल्लक असतील. या चेंडूचा चांगल्या पद्धती खरपूस समाचार घेऊच लागत अमित आडकर नावाच्या फलंदाजाक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूत किती धावसंख्या जवळ करतं जितू पॅकरचे दोन्ही फलंदाज. सध्या तरी स्ट्राईक यांच्या दिशेक अमित आडकर सज्ज झाला फलंदाजीसाठी. बऱ्याच वेळानंतर संधी मिळाली या फलंदाजी करूची. समोर गोलंदाज सुमित जातेकर. शॉर्ट चेंडू, मोठं फटको, इतको ताकदीचं फटको नक्की. चेंडू आकांड्याच्या पैलाडी, चेंडू जाता चंद्रार, लांब लचक षटकार. तळाशीलसून मुंबईत कितेले, मुंबईतून कामोट्याच्या मैदानात किती हजर झाले या दाखवून दिले. सकाळी मात्र एकच चेंडू खेळात गेलो होतो, आता सुद्धा एकच दुसरं चेंडू गावलो हो सुद्धा. चेंडू सीमा पार केल्या म्हणजे क्षमता हा, ताकद हा, गुणवत्ता हा. मोठे फटके खेळायची अमित आडकर या फलंदाजात. आणि जिथून मका तळाशील असून कित्या बोलून घेतल्यात या सुद्धा दाखवून देता. धावसंख्या 6 पुढे सरकली. 44 धावसंख्या. संघाचा अर्धशतक बुक गावता काय. आता मात्र एक दर्जेदार चेंडू, ब्लॉकर पद्धती चेंडू, यॉर्कर पद्धती चेंडू, अशा पद्धती चेंडू खेळायचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. चोरटी धाव घेऊची होती. दरम्यान शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू आणि शेवटच्या चेंडूवाचो मानकरी असतलो किरण सारंग. अजून सुद्धा किरणच्या बॅट नसून मोठं फटको बघवलं नाही. या शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड होता काय. 45 अशी धावसंख्या. शेवटचो चेंडू आर नाहीतर पार अशा पद्धतीचा फटको खेळाचो लगात तो या किरण नावाच्या फलंदाजाक. शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू, लोअर फुलटॉसची चेंडू, बॅट चेंडूचा काय संपर्क नाही झालो पण चोरटी धाव मात्र संघाच्या खात्यात जमा झाली. 3 षटकांचा खेळ पुरवलो. सांघिक धावसंख्या झाली जितू पॅकर संघाची 1 गडी बाद 47 आणि 47 टू 46 अशी धावसंख्या झाली आणि विजयाचा लक्ष्य आता 47. जवळजवळ 16 धावीची धावगती ठेवची लगात प्रत्येक षटका मागे. वाडातरच्या फलंदाजांका आता फलंदाजी गेल्यानंतर पण तितक्या सोप्या नाही, कारण कसलेली गोलंदाजी जितू पॅकर संघाकडे असा. 18 चेंडू आणि 47 धावसंख्या असा विजयाचा लक्ष्य. चला जरा लवकर करा क्षेत्ररक्षण, लवकर सजून घेवा. जुने जाणते आमचे गाभीत खेळाडू सतीश मंचकर
तुमका माझी नम्र विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यावा आणि वाडा तर संघान सुद्धा आपली सलामीची जोडी मैदानात पाठवची आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून दोन महत्वाचे पंच जबाबदारी घेतलेले दोन पंच दत्ता लोणे आणि संदीप दुरस सर आणि एक छोटो पंच सुद्धा जाता अंगापेक्षा डगला मोठा. आमचे कॅमेरामन नक्की जो नवीन पंच जाता का दाखवचं नव युवा पंच आपल्या गाबी समाज क्रिकेट स्पर्धेत एकदा टाळी आहे आमच्या छोट्या पंचासाठी सुद्धा योग हरकत नाही. दर्शकांचं मनोरंजन करणारे एक नवीन पंच सुद्धा मैदानात दाखल झाले. नाकापेक्षा मोती जड ही म्हण खरी लागू जाता तरी तुमका धावताना बुक गावात बघा. जितू पॅकर्स मध्ये खेळत असे शिरीष शैलेश बाबुल यांचे हे चिरंजीव उद्याचो नवोदित होणारो क्रिकेटर सुद्धा आपल्या गाबी समाज क्रिकेट स्पर्धेचो या सामन्यानंतर एक प्रेक्षणीय सामना सुद्धा बघू गावात दर्शकांचा मनोरंजन करणार सुद्धा सामना होईल. या सामन्याची नाणेफेक टॉस का बॉक्स मध्ये होणारा दर्शनीय सामना. मैदान पंचांका विनंती करते की सामना लवकर चालू करून घ्यावा. दत्ता लोणे सर संदीप दुरस सर आपणाक सुद्धा विनंती आहे कारण आपणाक अंतिम सामनो हा हो दर्जेदार हो नक्कीच. सलामीचा षटक हाताळूक तयार झाला कल्पेश केरकर सलामीची जोडी मैदानात. कुणाल जुवाटकर स्ट्राईक यांच्या दिशेक आजच्या दिवसात कुणालची बॅट नक्कीच धारदार झालेली आहे. तापलेली आणि तापलेल्या बॅटमधून मोठे फटके बघलेले आहेत. या सामन्यात सुद्धा गावतले 47 धावांचा पाठलाग करूचा 18 चेंडूत जे प्रत्येक षटकामध्ये सरासरी बघला असता 16 धावेची ठेवची लगात. या दोन्ही फलंदाजांका सामन्याक सुरुवात गोलंदाजीसाठी सज्ज कल्पेश केरकर. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू समोर फलंदाज कुणाल जुवाटकर. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू जोरदार हिट करूचो तो पण चेंडू आणि बॅटचो काय चांगलो संपर्क झालो नाही. या चेंडूवरती संघाचा आणि स्वतःचा खाता खोलता तो म्हणजे कुणाल जुवाटकर. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशे कृतिक घेऊ. कृतिक तोच कृतिका ज्याने विजय षटकार खेचलो होतो. कौशिकच्या पाठीर आडी ओळ सुद्धा ओढलो होतो तोच कृतिक. आता मात्र चेंडू निर्धाव जाता कारण मगाशी गोलंदाज कौशिक होतो आणि आता गोलंदाज कल्पेशा. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करूचा वाडा तर 11 संघात धाव संख्या झाली आहे. एक पहिल्या षटकाच्या 2 चेंडूचा खेळ पोहोचलो. आता मात्र वेगवान जाणारो चेंडू काय गती होती काय वेग होतो या चेंडूत. कृतिक सुद्धा फंबल झालो या गती पुढे. डोळ्याचे पापणे लवते न लवत तवसर यष्टी रक्षकाच्या गुळमात जाऊन चेंडू जाऊन इसावता. म्हणजे काय गती होती या चेंडूत काय वेग होतो. चेंडू मात्र निर्धाव जाता. चेंडू निर्धाव जातो दबाव वाढत जाते दबाव वाढलो का चूक होतली फलंदाजाकडून चूक महागात पडा शकता संघासाठी वाडा तर. आता मात्र फुल टॉस खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवल्या. लांब लचक षटकार पावळेचा पाणी 5 करणार षटकार कृतिकच्या बॅट मधून. धाव संख्या 6 पुढे सरकली. धाव संख्येचा आकडो तयार झालो तो म्हणजे 7. नक्की 2 चेंडू निर्धाव गेले होते. तिसरो चेंडू मात्र तू शेअर तर मी सवाई शेअर आणि तू सवाई शेअर तर मी पायली भर या दाखवून देणार फटको कृतिकच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा कमबॅक आपल्या गोलंदाजीत करता कल्पेश केरकर. आमचे गुणलेखक सुनील तांडेल सर सुद्धा या चेंडूचा कौतुक करतात. हा हा त्यांच्या तोंडातून चढलेले शब्द. कारण एखादं चांगलं गोलंदाज असता, चांगलं चेंडू असता, त्याचा कौतुक केला जाता आणि कौतुक करण्यासारखीच गोलंदाजी होता ती कल्पेशची. पुन्हा एकदा एक दर्जेदार रायझिंग डिलिव्हरी जे का म्हटली जातात तो चेंडू कल्पेशच्या मधून नक्कीच एक षटकार घेतल्यान, पण षटक मात्र पुरा केल्यान. फक्त 7 धावा खर्च करता पहिल्या षटकात. पहिल्या षटकाचा खेळ पुरा झालो. सांघिक धावसंख्या झाली या वाढत रिलायन्स संघाची बिनबाद 47 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष्य होता 40. जी धावगती 16 ची होती त्यात विसार जाऊन पोचली. गोलंदाजी सज्ज आता दुसरा षटक घेऊन कवण्या गावचा सुपुत्र ज्ञानेश कोळंबकर. एक युवा गोलंदाज, उंच पुरवसो गोलंदाज, शिडशिडी शरीर यष्टी असलो गोलंदाज. समोर फलंदाज कुणाल जुवाटकर. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू मोठो फटको खेळलो गेलो आणि ह्यो चेंडू सीमा पार रुपेशच्या कपाळावरून गेलेलो मोठो षटकार. ज्ञानेशचा स्वागत करता कुणाल जुवाटकर षटकारानिशी. आणि जोपर्यंत मैदानात उभा कुणाल तोपर्यंत नक्कीच गोलंदाजांचे होतले हाल. काय सुरुवात केला नक्कीच दबाव होतो. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला तो दबाव थोडस बाजूक सरकवता कुणाल जुवाटकर नावाचे फलंदाज. समाचार घेता ज्ञानेशच्या गोलंदाजीचा हो चेंडू मात्र कौतुक करण्यासारखं होता नक्कीच. खरोखरचो क्रिकेट बुक होत्या दोन्ही या सामन्यादरम्यान दोन्ही संघाकडून गोलंदाजी करताना म्हणा फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच कमालीचा. प्रत्येक क्षेत्ररक्षक आपलो जीव जोगता कारण या संघासाठी, या नावासाठी, या चषकासाठी. पुन्हा एकदा ज्ञानेश सज्ज झालो कुणालसाठी. आता मात्र फटको पसता चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू जाऊन चांगलो झेल पकडल्यान कुणाल नावाची खेळी पूर्ण झाली. पहिलो धक्को बसता वाडा तर 11 संघा. कुणाल मात्र आता निराश करता आपल्या संघासाठी एक नक्कीच मोठो फटको खेळलो, पण मैदानात उभ्या राहायचा होता. पण कुणाल बाद झालो आणि डगआउटची दिशेने परतता. म्हणजे मालवणी माणूस सांगू झाला तर हळकुंडाच्या पदरात सध्या तरी शेवकून पडला. धावसंख्या झाली ती 13. पहिलो गडी बाजूला कुणाल नवीन येणारो फलंदाज सुमेध जातेकर. ही तीच जोडी होती कुणाल आणि सुमितची, ज्यांनी काय फलंदाजी केली होती महापुरुष देवबाग संघा बरोबर. आता मात्र कुणाल डगआउट मध्ये आणि सुमित मैदानात. हा दुसरा षटक चालू असताना पहिलो गडी गारद झालो. कमबॅक करता आपल्या गोलंदाजी ज्ञानेश कोळंबकर नावाचे गोलंदाज. षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पाटील वळगवलं. दुसरो चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती कुणाला डगआउटचा रस्तो दाखवला आणि त्याचा मार्ग मोकळा केला आणि त्याका डगआउटची वाट दाखवल्या. पुन्हा एकदा चांगलो चेंडू आणि चांगला क्षेत्र. थोडस अजून प्रयत्न झालो असतो, कदाचित हाताच्या गुळमात जाऊन चेंडू विसावलो असतो, अजून एक कलाम लागला असता, अजून एक गडी गारद झालो असतो. हॅलो कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज करता. जितू पॅकर संघाकडून पहिला षटक घेऊन दिलो कल्पेश केरकर. त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आता ज्ञानेश कोळंबकर. धाव संख्या झाली ती 14. 44 धावांचा पाठलाग करताना आता मात्र फलंदाजात बदल. थोडस फलंदाज स्ट्राईक गेली होती कृतिक जुवाटकर. ज्ञानेशच्या गोलंदाजी सामना करू द्या, मात्र झेलचा प्रयत्न करूचो लागात. विठोबा चेंडूकडे जाईपर्यंत चेंडू सीमा पार चौकार. 18शी धावसंख्या. सामन्यात रंगत वाढत जातात जसे चौकार षटकार बसतील नक्कीच सामना रंगत जातलो, वाढत जातली रंगत ती सामन्याची. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला होता 29. म्हणजे कमी चेंडूत मोठ्या लक्षात गवसने घालूची ती वाढत असण्याच्या फलंदाज. पुन्हा एकदा चांगलो चेंडू
लोकल पद्धती चेंडू जे का म्हटलं जाता त्या पद्धती चेंडू आणि फटको सुद्धा तितको दर्जेदार होतो. 2 षटकांचो खेळ पुरजलो. सांघिक धावसंख्या झाली 1 गडी बाद 19. धावसंख्या झाली 19. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष्य आता 28. 6 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज कोण असतात? एक अनुभवी गोलंदाज घेऊच लगात, भरोशाचं गोलंदाज घेऊच लगात, कारण दबाव असता गोलंदाजार सुरुवातीपासूनच. आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला होतो किरण सारंग. फलंदाजी चमक दाखवू शकलो पण गोलंदाजी धुरा मात्र नक्कीच सांभाळतो आपल्या संघासाठी. सहा चेंडू 28 धावा. काय घडता आणि काय बिघडता ह्या येणाऱ्या 6 चेंडूवरती समजतला कोण पुढे जाता आणि कोणाच्या स्पर्धेतलं आव्हान हे संपता हे येणारे 6 चेंडू सांगतले. आता मात्र एक चांगला चेंडू होतो काऊ करण्याच्या क्षेत्रात. चेंडू जातो अमित अडकर. चेंडू अडून फेक सुद्धा तितक्यात चांगली. 5 चेंडू आणि 27 धावा. आता मात्र या सुमितला हिट मारूची लगात आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्याच सामन्यात केल्या त्याच पद्धतीची फलंदाजी करूची लगात. 5 चेंडू 28 धावा. समोर गोलंदाज किरण सारंग, फलंदाज सुमित जातेकर. 5 चेंडू 28. चेंडू निर्धाव जाता. काय कमालीचो चेंडू. 4 चेंडू आणि 28 धावा. चार चेंडू आणि 28 धावा. सुमित साठीचा पुढचा चेंडू. विठोबा पडते चेंडूच्या खाली येताना. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक सुद्धा बघू. फक्त एकच धाव खर्च होता. 3 चेंडू आणि 27 धावा. औपचारिकता रवली असा म्हणा हरकत नाही, पण क्रिकेट हा शेवटच्या चेंडूवरती सामनो कधी बदला शकता. पण सध्या तरी 3 चेंडू आणि 27 धावा. किरणचं पुढचं चेंडू कृतिक साठी. कृतिकच्या बॅट मधून मोठं भटको. लाखाचे खाक आणि अमित आडकरच्या वळ्यात पडला. भोकाचा रूपांतर चौकारात झाला. जर झेल पकडल्यानुसार नक्कीच गडी बाद झालो असतो. चेंडू निर्धाव गेलो असतो, पण साधा सोप्या झेल सुटला आणि चौकार सुद्धा गेलो. म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर बावटो गेलो तो गेलो. वरलाकाची 2 तियांनी सुद्धा घेऊन गेलो. एका चांगल्या क्षेत्ररक्षण असा झेल सुटणं थोडीशी चुकी होऊ शकता. पुन्हा एकदा मोठं फटको. कारंज उडता उडलेलो. कारंजाची पिचकारी बरीच लांब जाऊन पडली, पण उशीर खूप झालो. अर्धो मिरक सरान गेलो आणि आता कृतिकाने माटो बांधूक घेतलो. हे फटके आधी खेळायचे होते. आता चेंडू सरले आणि तुझे मोठे फटके योग लागले. धावसंख्या झाली 31. 44 धावांचा पाठलाग करताना वाडा तर 11 संघ. तसेच संकेत कुबल यांच्याकडनं माझ्या मालवणी समालोचनासाठी 200 रुपयाचा पारितोषिक झाला. त्या बक्षिसाचा मी स्वीकार करते. माझो ग्राम कुलदैवत रामेश्वरी चरणी प्रार्थना करते की संकेतच्या खिशात असलेले 1चे 21 होणी, 5चे 25 होणी आणि दिवसादिवस त्याची भरभराट होऊन जाऊची. चला सामन्याकडे जाऊया. 1 चेंडू आणि 16 धावा. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धावनी. या स्पर्धेतला वाडादरचा आव्हान हे मात्र पुरा होता आणि विजय घोडदर आपले चालू ठेवतात. तो जितू पॅकर संघ जिंकलेल्या संघाचा अभिनंदन आणि स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल वाडादर संघाचा मनापासून आभार.